आजकाल चांदीच्या चमच्याने जन्माला येणे असे शब्द सर्रास वापरले जातात. लोक सहसा श्रीमंतांच्या जीवनाचे कौतुक करतात, बहुतेकदा कारण अनेकांना वाटते की पैसे असणे म्हणजे तुम्ही काहीही करू शकता. पण पैसा खरोखर सर्व काही खरेदी करू शकतो का? काही गोष्टी पैशाने खरेदी करता येत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे शाश्वत जीवन. शाश्वत जीवन म्हणजे केवळ मरता कायमचे जगणे असा नाही, तर शाश्वत देवाशी जोडलेले जीवन जगणे असा आहे. दर आठवड्याला चर्चला जाणे हे अनंतकाळचे जीवन मिळवून देते असे आपण सहजपणे म्हणू शकतो का? आजच्या ओन्ली बायबलच्या भागात हे पाहूया. योहान 6:53-55. म्हणून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्याले नाही तोपर्यंत तुमच्यात जीवन नाही. जो माझे मांस खातो आणि माझे रक्त पितो त्याला अनंतकाळचे जीवन आहे आणि मी त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. कारण माझे शरीर खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. जसे एखाद्या व्यक्तीने या पृथ्वीवर निरोगी राहण्यासाठी योग्य अन्न खावे, तसेच आपले आध्यात्मिक जीवन टिकवून ठेवण्यासाठी आणि अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी आपण मनुष्याच्या पुत्राचे मांस खावे आणि रक्त प्यावे. मनुष्याच्या पुत्राचे मांस आणि रक्त नेमके काय आहे आणि आपण ते कसे खावे आणि प्यावे? अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी आपण मनुष्याच्या पुत्राचे मांस आणि रक्त का खावे आणि प्यावे? योहान 6:53 याचे स्पष्टीकरण देते. जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त पीत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये जीवन नाही. मनुष्याच्या पुत्राचे शरीर येशूच्या देहाला सूचित करते, जे देवाचे वचन आहे. योहान 1:1 मध्ये म्हटले आहे, शब्द देव होता. आणि योहान 1:14 मध्ये, शब्द देहधारी झाला आणि आपल्यामध्ये राहिला आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, पित्यापासून आलेल्या एकुलत्या एका पुत्राचे गौरव, कृपेने आणि सत्याने परिपूर्ण. येशू स्वतः योहान 6:51 मध्ये असेही म्हणतो, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जर कोणीही भाकर खाईल तर तो सर्वकाळ जगेल. आणि जगाच्या जीवनासाठी मी जी भाकर देईन ती माझे शरीर आहे. अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी आपण मनुष्याच्या पुत्राचे मांस खावे, जे देवाचे वचन आहे, खरे अन्न आहे. मनुष्याच्या पुत्राचे मांस खाणे म्हणजे देवाचे वचन, बायबलची 66 पुस्तके, आपले आध्यात्मिक पोषण म्हणून घेणे. देवाच्या वचनाला पोषण म्हणून घेणे म्हणजे केवळ बायबलला ज्ञान म्हणून जाणून घेणे एवढेच नाही. याचा अर्थ वचनाद्वारे स्वतःचे रूपांतर करणे. जे लोक केवळ वचनाला ज्ञान म्हणून घेतात ते कालांतराने ते विसरू शकतात आणि कृतीत उतरत नाहीत. जे लोक वचनाला आपल्या हृदयात घेतात ते लक्षात ठेवतात. त्याच्या आध्यात्मिक अर्थावर चिंतन करतात आणि दैनंदिन जीवनात कृतीतून चिंतन करतात. उदाहरणार्थ, येशू मत्तय 5:44 मध्ये म्हणतो, तुमच्या शत्रूंवर प्रेम करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही फक्त तुमच्या डोक्यात जाणता आणि ते तुमच्या हृदयात अन्न म्हणून घेतले नाही, तर जेव्हा कोणी वाईट कृत्य करते किंवा छळ करते तेव्हा तुम्ही अस्वस्थ होऊ शकता, द्वेष करू शकता आणि शेवटी वाईटाची परतफेड वाईटाने करू शकता. जे लोक प्रेम करण्याची आज्ञा त्यांच्या हृदयात पोषण म्हणून घेतात, जरी ते बायबलमध्ये नोंदवलेला अचूक अध्याय आणि वचन विसरले तरी, जेव्हा इतर वाईट करतात तेव्हा त्यांना आपोआप प्रेम आणि करुणा जाणवेल. जेव्हा आपण देवाचे वचन आपल्या अंतःकरणात अन्न म्हणून घेतो तेव्हा सत्य आपल्याला भरते आणि आपण अस्त्याला बाहेर टाकल्याचा अनुभव घेऊ शकतो. निर्गम 12 वल्हांडण सणाच्या कोक्याबद्दल बोलतो, येशूचे रूपक म्हणून. ते आपल्याला विशेषतः मनुष्याच्या पुत्राचे मांस कसे खावे हे शिकवते. निर्गम 12:9-10 म्हणते, ते कच्चे खाऊ नका किंवा पाण्याने अजिबात उकळून खाऊ नका, तर त्याचे डोके, पाय आणि आतड्यांसह ते अग्नीत भाजून घ्या.
आणि सकाळपर्यंत त्यातले काही शिल्लक ठेवू नकोस, पण सकाळपर्यंत जे काही उरले असेल ते अग्नीत जाळून टाक. प्रथम ते कच्चे खाऊ नको. याचा अर्थ काय? देवाच्या वचनाचा आध्यात्मिक अर्थ समजून घेतल्याशिवाय त्याचा शब्दशः अर्थ लावणे याचा अर्थ असा आहे, जर तुम्ही कच्चे मांस खाल्ले तर ते अपचनास कारणीभूत ठरू शकते. तसेच जर आपण देवाच्या वचनाचा शब्दशः अर्थ समजता घेतला तर त्याचे चुकीचे अर्थ लावले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, मत्तय 6:06 म्हणते, पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या आतल्या खोलीत जा, दार बंद करा आणि तुमच्या गुप्त पित्याला प्रार्थना करा. याचा अर्थ असा की तुम्हाला एक लहान खोली बनवावी लागेल, आत जावे लागेल आणि दार बंद ठेवून प्रार्थना करावी लागेल. पण बायबलमध्ये कुठेही असे म्हटले नाही की विश्वासाच्या संदेष्ट्यांनी आतल्या खोलीत प्रार्थना केली. येशूने देखील खोलीऐवजी बागेत किंवा एका निर्जन ठिकाणी प्रार्थना केली. तर याचा अर्थ काय? आतील खोली आध्यात्मिकरित्या एखाद्या व्यक्तीच्या हृदयाला सूचित करते. तुमच्या आतल्या खोलीत जा आणि प्रार्थना करा, म्हणजे जसे आतील खोली बाहेरून पूर्णपणे बंद असते. प्रार्थना करताना पुनरावृत्तीने बोलू नका किंवा सांसारिक चिंतांपासून विचलित होऊ नका. त्याऐवजी तुमचे हृदय, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा केंद्रित करा आणि पूर्ण एकाग्रतेने प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाता तेव्हा देवाच्या वचनाचा शब्दशः अर्थ लावू नका, तर आध्यात्मिक अर्थ लावा आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने त्याचा सखोल अर्थ समजून घ्या. पुढे पाण्यात अजिबात उकळू नका. याचा अर्थ असा की तुम्ही देवाच्या वचनात सांसारिक कल्पना मिसळू नयेत. उदाहरणार्थ, एका विशिष्ट तत्वज्ञानी हे सांगितले असे म्हणून सांसारिक ज्ञानाचा उल्लेख करू नका, जणू काही देवाच्या वचनाचा प्रचार करताना ते सत्य आहे. मानवी विचार आणि ज्ञान अत्यंत मर्यादित आहे. तत्वज्ञान कितीही उत्कृष्ट असले तरी ते पूर्ण नाही. 1 करिंथकर 1:25 म्हणते की देवाचे वचन कोणत्याही जगिक ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते एकमेव सत्य आहे आणि ते कायमचे अपरिवर्तनीय असल्याने जगातून काहीही त्यात भर घालू नये. तुम्ही त्याचे डोके, त्याचे पाय आणि त्याचे आतडे अग्नीत भाजून टाका. याचा अर्थ बायबलच्या 66 पुस्तकांमध्ये नोंदवलेले सर्व शब्द तुमचे आध्यात्मिक पोषण म्हणून घेणे असा आहे. काही लोक लेवीय पुस्तकासारखे कठीण उतारे वगळू शकतात किंवा देवाने केलेल्या चिन्हे आणि चमत्कारांवर विश्वास ठेवू शकत नाहीत. जर तुम्ही तुमच्या विचारांशी जुळणारे भाग काढून टाकले तर फक्त नीतिमत्ता आणि नैतिकता उरतील. लोक कठीण आज्ञांकडे दुर्लक्ष करतात ज्यांचे पालन करणे कठीण आहे आणि त्यांनी देवाचे वचन कितीही वाचले तरी ते विश्वासात वाढू शकत नाहीत किंवा अनंतकाळचे जीवन मिळवू शकत नाहीत. देवाचे वचन वैयक्तिक आवडीनिवडींवर आधारित निवडले जाऊ नये. त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आध्यात्मिक पोषण म्हणून स्वीकारला पाहिजे. म्हणूनच देवाने आज्ञा दिली आहे की कोकरू पूर्णपणे अग्नीत भाजून घ्यावे. अग्नी म्हणजे पवित्र आत्म्याच्या अग्नीचा संदर्भ. ते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली देवाचे वचन समजून घेण्यास आणि आध्यात्मिक पोषण म्हणून घेण्यास सूचित करते. 2 पेत्र 3:16 दाखवते की जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवाच्या वचनाचा अर्थ लावला नाही तर तुम्ही सत्यापासून भरकटू शकता आणि मृत्यूच्या मार्गावर चालत जाऊ शकता. सकाळपर्यंत त्यातील काहीही ठेवू नका आणि सकाळपर्यंत जे काही उरले आहे ते तुम्ही अग्नीत जाळून टाकावे. याचा अर्थ काय? आपण ज्या जगात राहतो ते शत्रू सैतान आणि सैतानाच्या सत्तेखालील एक अंधारमय जग आहे. आध्यात्मिकदृष्ट्या रात्र आहे, परंतु प्रभू, जो खरा प्रकाश आहे, परती येताच तो आध्यात्मिकरित्या सकाळ होईल. जेव्हा प्रभू परत येईल तेव्हा आपल्या हृदयांना जोपासण्याची आणि परिवर्तन करण्याची संधी राहणार नाही. पाप सोडून देणे, देवाच्या वचनानुसार जगणे, अंतःकरणाची शुद्धता प्राप्त करणे, एका चांगल्या राज्याचे वारसा घेण्यासाठी विश्वासू असणे, पश्चात्ताप कितीही असो, बदलण्यासाठी खूप उशीर झालेला असेल,
सकाळपर्यंत मांस सोडण्याच्या आज्ञेचा अर्थ असा आहे की प्रभू परत येण्यापूर्वी आपण देवाच्या वचनाला आध्यात्मिक पोषण म्हणून काळजीपूर्वक घेतले पाहिजे आणि ख्रिस्ताची वधू म्हणून स्वतःला तयार केले पाहिजे. येशू योहान 6:54-55 मध्ये म्हणतो, जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला अनंतकाळचे जीवन आहे आणि मी त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. जगण्यासाठी आपण अन्नासोबत पाणी पिले पाहिजे. अन्न आणि पाणी दोन्ही सेवन केल्याने पचन होण्यास मदत होते. पोषक घटक शोषले जातात आणि कचरा बाहेर टाकला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी आपण मनुष्याच्या पुत्राचे रक्त पिण्यासोबत त्याचे मांस देखील प्यावे. मनुष्याच्या पुत्राचे रक्त पिणे म्हणजे देवाचे वचन पाळणे. देवाच्या वचनाचे आचरण आणि पालन केल्याने ते आध्यात्मिक विश्वास आणि जीवन बनते. याकोब 2:22 म्हणते, तुम्ही पाहता की विश्वास त्याच्या कृतींसह कार्य करत होता आणि कृतींच्या परिणामी विश्वास परिपूर्ण झाला. जेव्हा आपण देवाच्या वचनाचे पालन करतो आणि पोषण म्हणून त्यावर कृती करतो तेव्हा सत्य शोषले जाते. नंतर असत्य काढून टाकले जाते, ज्यामुळे काळे हृदय पांढऱ्या हृदयात रूपांतरित होते. जर आपण द्वेष करू नका, एकमेकांवर प्रेम करा ही आज्ञा आपले अन्न म्हणून घेतली आणि ती आचरणात आणली, तर प्रेमाचे आध्यात्मिक पोषक तत्व शोषले जाते आणि द्वेषाचे कचरा बाहेर टाकले जाते. जेव्हा आपण देवाच्या वचनाचे अन्न म्हणून पालन करतो, तेव्हा आपल्या अंतःकरणातील असत्य काढून टाकले जाते आणि आपण एका चांगल्या हृदयात, सत्याच्या हृदयात रूपांतरित होऊ शकतो. आज आपण मनुष्याच्या पुत्राचे मांस आणि रक्त खाणे आणि पिणे याचा आध्यात्मिक अर्थ पाहिला. तुम्ही देवाच्या वचनाला अन्न म्हणून काळजीपूर्वक घ्या आणि त्याचे पालन करा. मी प्रार्थना करतो की तुम्हाला अनंतकाळचे जीवन मिळावे आणि स्वर्गाच्या सुंदर राज्यात खरा आनंद मिळावा. मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. प्रिय स्वर्गीय पित्या, तुमच्या कृपेबद्दल आणि प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. जसे तुम्ही आम्हाला तुमचे वचन दिले आहे, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या शरीराचे आणि रक्ताचे प्रामाणिकपणे सहभागी होण्यास आम्हाला मदत करा. हे शब्द आमच्या हृदयात कोरले जाऊ द्या. तुमच्या वचनाच्या विरुद्ध असलेले पाप दूर करण्यासाठी आम्हाला प्रामाणिकपणे प्रार्थना करण्यास मदत करा. तुम्ही आज्ञा दिलेल्या सत्याच्या शब्दांचे पालन करूया आणि त्यांचे पालन करूया, जेणेकरून आम्हाला शुद्ध हृदय मिळू शकेल. जेव्हा आपण मनुष्याच्या पुत्राच्या शरीराचे आणि रक्ताचे सेवन करतो तेव्हा आपल्यामध्ये अनंतकाळचे जीवन असते. आपण देव पिता आणि प्रभूच्या सुंदर राज्यात पोहोचणारे धन्य विश्वासणारे असूया. आम्हाला तुमचे वचन पाळण्याची आणि त्यांचे पालन करण्याची शक्ती आणि क्षमता द्या. आम्ही तुमचे आभार मानतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.